तर ग्रामपंचायतीमध्ये मुरुड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि मुरुडमधल्या उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा आपण केलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं हे रिसॉर्ट पाडण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागेल त्याची पूर्तता केलेली आहे। त्यामुळे महिन्याभरात या रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होईल असं आश्वासन आपल्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। किरीट सोमय्या सध्या रत्नागिरीतल्या दापोलीमधल्या मुरुडमध्ये आहेत, जिथे अनिल परब यांचं हे रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टचं बांधकाम अवैध आहे असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे। सीआरझेड क्षेत्रामध्ये हे रिसॉर्ट येतं, त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याची कारवाई करावी असं किरीट सोमय्या यांची मागणी होती आणि हीच मागणी घेऊन ते आज मुरुड ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं सुद्धा या रिसॉर्टमध्ये काही गोष्टी बेकायदेशीर असल्याचं मान्य केलेलं आहे, त्यामुळे ही रिसॉर्ट पाडण्याची तयारी लवकरात लवकर करावी या मागणीसाठी किरीट सोमय्या दापोलीमध्ये पोहोचले। रत्नागिरीतले काही प्रशासकीय अधिकारी हे मुरुडमध्ये आले होते, त्यांच्याशी आपली चर्चा झाली आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते जे कारवाई करतात त्या बाबतीत समाधान झालेलं असल्याचं सुद्धा किरीट सोमय्या यांनी म्हटलं। अधिकाऱ्यांनी आपल्याला योग्य ती माहिती दिली आहे, मात्र शिवसेनेच्या गोटातून किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। याशिवाय साई रिसॉर्टवर पोलिसांचा सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, इथपर्यंत कुणी जाऊ नये असा पोलिसांचा प्रयत्न आहे। किरीट सोमय्या हे तिथे जाणार का असा प्रश्न ग्रामपंचायतीतल्या बैठकीनंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस सध्या तिथे भरती आहे, त्यामुळे मी पाहतो मला जाता येईल की नाही असं उत्तर किरीट सोमय्या यांनी दिले। त्यामुळे ठामपणे मी तिथे जाणारच असं तरी किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीतल्या बैठकीनंतर म्हटलेलं नाहीये। शिवसेनेच्या गोटामधून किरीट सोमय्या यांच्या या हातोडा दौऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। शिवसैनिकांनी कोणताही याला प्रतिसादही दिलेला नाहीये। सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेनं रस्त्यावर उतरणं सुद्धा आज रत्नागिरीमध्ये टाळलं। मित्रा लाईव्ह आहे। किरीट सोमय्या हे सध्याला निघालेले आहेत मिलिंद नार्वेकर यांचा जो बंगला आहे त्या बाजूला, जो बंगला त्यांनी स्वतः पाडलेला होता। दुसरीकडे अनिल परब यांचं जे बांधकाम आहे ते तोडण्यासाठी देखील प्रक्रिया सुरू झाल्याचं आताच त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत किरीट सोमय्या, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पटापट आपण चलतोय, पण तुम्ही जे एकूण आता भावना गवळी असेल किंवा यामिनी जाधव असेल यांच्या संदर्भात कुठेतरी कारवाई होत नाही आहे असा आरोप जो आहे तो शिवसैनिकांकडनं करण्यात आला, काय सांगत? त्यांनी माहिती तुम्हाला दिली तर ते कागदपत्र त्यांनी दिले तर मला पोचवा। बरं, पण कुठेतरी कारवाई होत, म्हणजे ते शिंदे गटाकडे कारवाई होत नाही आहे असा देखील आरोप होतोय। मी म्हणतो ना, कोणी एक कागद दिलेला नाहीये, फक्त भाषण करून थोडं चालतंय। एक शिवसेनेवाले मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस आपल्याला विरोध करताना बघायला मिळालेले होते, मात्र यावेळेस इथे कुठेच आपल्याला ते बघायला मिळालेलं नाही, काय सांगाल? कारण की मी खरा होता हे सिद्ध झालं। केंद्र सरकारने पाडण्याचे आदेश दिले होते तर राज्य सरकारनेही दिले, कोर्टाने कुणाला स्टे दिलेला नाहीये। म्हणजे अनिल परबनी कोविडच्या काळात बेकायदेशीर रिसॉर्ट उभारला, सिद्ध झालं। याच्यामध्ये जर का बघायचं तर अनिल परब यांच्यावर तुम्ही आरोप केलेले होते, ईडी चौकशी देखील यामध्ये सुरू आहे। या संदर्भात आता कुठपर्यंत पुढाकार तुम्ही घेणार आहात? एकूण कारवाई देखील आता आपल्याला बंगल्या संदर्भात तुम्ही सांगता आहात की एका महिन्यात होईल? जे राज्य सरकारचा अधीन आहे ती प्रक्रिया त्यांनी आजपासून सुरू केली। राज्य सरकारने तोडण्याचा खर्चाचं प्रावधान केलं, प्रक्रिया सुरू झालेली आहे। ईडी संबंधित चौकशी ईडी करत आहेत। आता पुढची कारवाई जी योग्य असेल, मग ते इन्कम टॅक्स असो की ईडी असो, ते त्यांच्या पद्धतीने करणार। जे तहसीलदार आहेत किंवा जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय सांगितलं? त्यांनी सांगितलं पाडण्यासाठी जे एजन्सी नियुक्त करायचे त्या संबंधी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे। त्यांनी खर्चासंबंधित महाराष्ट्र सरकार मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागित होतं, ते त्यांना मिळालेलं आहे। पण समजा एका महिन्यात जर का कारवाई नाही झाली तर तुम्ही पुन्हा एकदा इथे येऊन आंदोलन कराल? गरज पडणार नाही, कारवाई करून दाखवणार। विश्वास आहे तुम्हाला? 100% 24 तासात खर्चाची तरतूद झाली। 24 तासात कलेक्टरने जी मस्ती केली होती की जो येण्यासंबंधीचा केस स्टे आहे म्हणून हे करता येणार नाही, त्यांनी लिहून पत्र पाठवलं होतं। आता त्यांनी माफी मागितली। ठीक.
तर हे होते किरीट सोमय्या जे एकूण स्पष्ट सांगता आहेत की NA संदर्भात जे नियमांचं उल्लंघन होतं ते झालेलं होतं. शेतजमीन होती आणि त्याच जी रूपांतर आहे ते NAच्या जमिनीमध्ये करण्यात आलेलं होतं. याचे प्रयत्न देखील कागदपत्र पुराव्यासह सादर देखील या संदर्भात केलेले आहेत आणि एकूणच या संदर्भात कारवाई नक्कीच होईल असा विश्वास देखील त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात आला आहे. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. तर आरोपांनंतर मिलिंद नार्वेकर यांनी जो बंगला पाडला होता त्या बंगल्याची सुद्धा किरीट सोमय्या पाहणी करणार आहेत. मुरुडमध्येच जे रिसॉर्ट आहे साई रिसॉर्ट अनिल परब यांचं, तिथपासून अगदी जवळच्या अंतरावर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांचा सुद्धा बंगला होता. मात्र त्यावर जेव्हा आरोप झाले होते त्यावेळेस मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच या बंगल्याचं बांधकाम पाडलं होतं. आणि यानंतर आपण जाऊयात विजय केसरकर, आपले प्रतिनिधी सध्या साई रिसॉर्टच्या बाहेर उपस्थित आहेत. विजय, किरीट सोमय्या हे सध्या निघालेले आहेत मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याच्या ठिकाणी. या दोनही वास्तूंमधलं अंतर नेमकं किती आहे, साई रिसॉर्ट आणि मिलिंद नार्वेकरांचा बंगला? कविता, मी सध्या साई रिसॉर्टच्या समोर आहे आणि इथूनच काही अंतरावर जे मिलिंद नार्वेकरांनी त्यांचे जे रिसॉर्ट पाडलेलं आहे ते अगदी काही मीटरवर या ठिकाणी ते आहे आणि त्या ठिकाणी पाहणी करून मग या ठिकाणी किरीट सोमय्या पोहोचतील अशा पद्धतीची शक्यता देखील व्यक्त केली जाते. मात्र पहिल्यांदा ते मिलिंद नार्वेकर यांनी जे रिसॉर्ट पाडलं त्या ठिकाणीची पाहणी करणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की किरीट सोमय्या यांनीच तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर लगेचच मिलिंद नार्वेकरांनी ते रिसॉर्ट होतं ते पूर्णपणे जमीनदोस्त केलं, स्वतः जमीनदोस्त केलं. त्याची पाहणी करणार आणि मगच किरीट सोमय्या कदाचित साई रिसॉर्ट आहे तिकडे येतील. या दोन्ही मधलं अंतर अगदी कमी, अगदी 5 मिनिटाचं अंतर आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळं मिलिंद नार्वेकरांचं जे रिसॉर्ट पाडलं ते पाहून झाल्यानंतर कदाचित साई रिसॉर्टकडे किरीट सोमय्या येतील. मात्र इकडे येत असताना पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त लावलेला आहे. त्यामुळे नेमकं कुठून पाहणी करणार या रिसॉर्टची हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. कारण ही खाजगी मालमत्ता आहे आणि खाजगी मालमत्तामध्ये किरीट सोमय्या देखील प्रवेश करणार नाहीत. कारण गेल्या वेळी आले होते त्यावेळी त्यांनी खूप लांबूनच या ठिकाणी रिसॉर्टची पाहणी केली होती आणि आता देखील जर ते रिसॉर्टकडे आले तर साधारण 50 मीटर अंतरावरूनच ते रिसॉर्टची पाहणी करतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. पोलिसांचा बंदोबस्त मात्र चोख ठेवलेला आहे. कारण कुठलाही कार्यकर्ता आत जाऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार इथं घडू नये अशा पद्धतीनं बंदोबस्त आहे तो पोलिसांनी लावलेला आहे. कविता, बरोबर आहे. आरोप झाले होते मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याच्या बाबतीत विजय, आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःहूनच ही कारवाई केली होती. मात्र साई रिसॉर्ट जे अनिल परब यांच्या मालकीचे त्या बाबतीत अशी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया झाली आणि त्यानंतर आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आरोप निश्चिती केल्यानंतर हा साई रिसॉर्ट पाडण्याची तयारी सध्या सुरू झालेली आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या हे सध्या मुरुडमध्ये पोहोचलेले आहेत. त्यानंतर ते साई रिसॉर्टवर जाणार आहेत. मात्र त्या अगोदर साई रिसॉर्ट पासून अगदी काही अंतरावर असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याच्या ठिकाणी किरीट सोमय्या सध्या जात आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा येणार आहेत साई रिसॉर्टच्या जवळ. मात्र किरीट सोमय्या यांना काही वेळापूर्वी जेव्हा या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस किरीट सोमय्या यांनी भरतीच्या कारणास्तव आपण तिथे जाऊ की नाही याबाबत निश्चिती नसल्याचं म्हटलं होतं. अमोल मोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी. अमोल. कविता, ज्या वेळेला साई रिसॉर्टकडे आपण जातो त्याच वेळेला वाटेमध्ये म्हणजे आतल्या होती आणि हीच ती वास्तू आहे जी ऑन द वे जाताना साई रिसॉर्टकडे लागते. अर्थात आता किरीट सोमय्या ज्यावेळेला त्यांनी पाहणी केली त्यांची जी काही विधानं यापूर्वीची माहिती दिली त्यानंतर त्यांनी हे सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांच्यावरती त्यांच्या बंगल्यावरती आहे की ज्याप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांच्यावरती यांच्या बंगल्यावरती तोडक कारवाई झाली त्याचप्रमाणे जी कारवाई आहे ती देखील अनिल परब यांच्यावरती होणार आहे असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यांनी पाहणी केलेली आहे आणि अगदी पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये किरीट सोमय्या जे आहेत ते साई
साई रिसॉर्ट्स या ठिकाणी जाणार आहेत। अर्थात त्यांनी मगाशी ज्या वेळेला सांगितलं होतं की मी जाऊ शकणार नाही, त्याचं कारण असं होतं की भरतीचं जे कारण आहे किंवा भरतीच्या वेळा ज्या आहेत त्या पाहिल्या जातात आणि त्यानंतरच या ठिकाणी कोणीही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे पुढे सोडलं जातं आणि तेच एक महत्त्वाचं कारण होतं की किरीट सोमय्या त्या ठिकाणी जाऊ शकणार आहेत की नाही आहे। आणि अर्थात पोलिसांनी देखील त्यांना त्याबाबतच्या सूचना ज्या आहेत ते केलेल्या आहेत। पण आत्ता जर आपण पाहिलं तर किरीट सोमय्या जे आहेत ते या ठिकाणावर आता साई रिसॉर्ट्सकडे जे आहेत ते रवाना होत आहेत, कारण की भरतीबाबतची जी काही ऑर्डर्स होते किंवा पोलीस प्रशासनाकडून किंवा पोलिसांनी त्यांना त्याबाबत परवानगी दिलेली आहे आणि म्हणून ते या ठिकाणी जात आहेत। ज्या वेळेला मुरुड ग्रामपंचायतीमध्ये गेले होते त्यावेळेला एक मुद्दा जो होता प्रामुख्याने चर्चेत होता की केस न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे नेमकं काय होणार आहे। त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे त्यांच्याकडे ही केस जाईल, इथल्या याचा काही एक संबंध राहणार नाही, त्यांनाच ह्या बाबतचे जे अधिकार आहेत ते असणार आहेत, कारण की CRZचं उल्लंघन जे आहे ते मुख्य या ठिकाणी झाल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच त्यांनी ह्याबाबत आरोप केले होते किंवा आवाज उठवला होता असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांची ही भेट जी आहे ती महत्त्वाची आहे। किरीट सोमय्या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी साई रिसॉर्ट्स या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी पाहणी करतील। त्यांच्याकडे एक प्रतिकात्मक हातोडा देखील त्यांनी आणलेला होता, तो त्यांनी मुरुड ग्रामपंचायतीला दिलेला आहे। त्यामुळे आता तिथं जाऊन सोमय्या काय नेमकं बोलणार आहे, त्यांना काय अपेक्षित आहे हे देखील पाहावं लागणार आहे। कविता, इथे काही गाड्यांचा ताफा दिसतोय। खरं तर किरीट सोमय्या जिथे आत्ता गेले होते मिलिंद नार्वेकर यांचा बंगला, तिथपासून ते साई रिसॉर्ट पर्यंतचं अंतर फार नाहीये। गाड्यांचा ताफा का आला इतका? कसं आहे गोष्टी आहे तशा अर्थानं जर पाहिलं ना तर हा रस्ता जो आहे तो एका अर्थानं अरुंद आहे, कारण की किरीट सोमय्यांच्या ताफ्यामध्ये किमान 15 ते 20 इतक्या गाड्या आहेत आणि इतक्या सर्व जर गाड्या आल्या तर त्यावेळेला एक थोडासा प्रॉब्लेम्स होऊ शकला असता, हे त्यातलं एक कारण होतं। आणि याच एका कारणास्तव मोठ्या प्रमाणाचा ताफा आहे तो आलेला नाहीये। पण आत्ता हळूहळू ज्या गाड्या आहेत ते येत आहेत, म्हणजे या ठिकाणी त्यांच्या ज्या सुरक्षेसाठी असलेल्या एस्कॉर्टच्या ज्या गाड्या असतील किंवा काही पोलिसांच्या ज्या गाड्या त्या या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता मोजक्या गाड्या सोडल्या जातील आणि यानंतर ज्या सर्व गाड्या आहेत त्या हळूहळू येतील। साधारणतः 400 ते 500 मीटर इतकं अंतर आत्ता या ठिकाणावरून आहे आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये किरीट सोमय्या त्या ठिकाणी पोहोचतील, कारण की गाडीने जात आहेत त्यामुळे हा जो वेळ आहे तो यापेक्षा देखील कमी असू शकतो। कविता, अमोल, शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण या अगोदर जेव्हा किरीट सोमय्या याच मुद्द्यावरनं रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळेस प्रचंड विरोध झाला होता, आज मात्र शिवसेनेचा विरोध दिसत नाहीये। अमोल, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? येतो। शिवसेनेच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण या अगोदर किरीट सोमय्यांना सेनेचा विरोध होता, आज मात्र सेना कुठेही दिसत नाहीये। कविता, एक गोष्ट आहे की ज्या वेळेला यापूर्वी किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते त्यावेळेला सत्ता जी होती ती या ठिकाणी वेगळी होती असं आपण म्हणू शकतो आणि या सत्तेमध्ये त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आहे ते होतं आणि महाविकास आघाडी सरकार जे आहे ते या ठिकाणी होतं पण आता मात्र सरकार बदललेलं आहे आणि त्यामुळं जे आहे ते याच्यामध्ये काहीच्या प्रमाणात निश्चितच बदल आपल्याला झालेला दिसू शकतो। पण एक गोष्ट आहे, काल मी काही शिवसैनिकांशी प्रत्यक्ष बोललेलो आहे, त्यांना याबाबत एकच प्रश्न विचारलेला आहे की आजच्या दिवशी तुम्ही नेमकी काय भूमिका घेणार आहात। तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आज आम्ही कोणत्याही प्रकारे सोमय्यांना आडकाठी करणार नाही आहोत, मागच्या वेळेला झालं त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची ॲक्शन किंवा कोणत्याही प्रकारच्या आडकडे आमच्याकडून त्यांना होणार नाही आहे। त्यामुळे एकंदरीत आत्ताचं जर आपण वातावरण पाहिलं तरी ज्या वेळेला सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले ते माजी आमदार NCPचे जे आहेत संजय कदम यांच्या कार्यालयाच्या इथून पुढे रवाना झाले, पण त्यांना कोणत्याही प्रकारची आडकाठी कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा त्यांच्याबाबत घोषणाबाजी जी आहे ती झालेली नाहीये। त्यामुळे कार्यकर्ते जे शिवसेनेचे किंवा NCPचे जे यापूर्वी आक्रमक झालेले होते ते मात्र आता सध्याच्या घडीला तरी काही प्रमाणात नरमाईची त्यांनी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। कविता, काही वरिष्ठ नेतृत्वांकडून सूचना होत्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या सगळ्याबाबत? निश्चितच कविता, ह्या गोष्टी आहेतच, कारण की याचं मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेला ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे एक वेगळं चित्र जे आहे ते उभं राहिलेलं होतं। प्लसमधली गोष्ट ही होती की त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याचा एक फायदा आपण अप्रत्यक्षरित्या का असेना कुठंतरी इथल्या कार्यकर्त्यांना होताना दिसून त्यांची ती जमेची बाजू होती। पण आत्ताची वस्तुस्थिती ही आहे की सरकार जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे आणि स्वाभाविकपणे त्याचे परिणाम जे असतात किंवा त्यानंतर
नंतरच्या ज्या गोष्टी असतात त्या या ठिकाणी जाणवत असतात. आणि ज्या वेळेला मी वरिष्ठ नेतृत्वांशी काही जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांना विचारलं की नेमकं आजच्या दिवशी तुमची भूमिका काय असणार आहे, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारची यावेळेला किरीट सोमय्यांना आडकाठी करणार नाही आहोत. मागच्या वेळेला जी गोष्ट झाली ती आत्ता या वेळेला होणार नाही आहे आणि आम्ही शांत असणार आहोत. त्यामुळे एकंदरीत हे जे शांत राहणं आहे किंवा हे जे उत्तर आहे ते सूचक असंच आहे एका शांततेकडे किंवा वरून आलेले आदेश जे आहेत त्याबाबत निश्चितच अंगुली निर्देश अमोल, मी तुझ्याकडे पुन्हा येते. मी आता विजय केसरकर कडे जाते, कारण गाड्यांचा ताफा साई रिसॉर्ट जवळ पोहोचल्याचे दृश्य सध्या दिसत आहेत. विजय, नक्कीच कविता, पोलिसांच्या गाड्या आहेत, त्याचबरोबर सगळ्या या भाजपच्या नेत्यांच्या गाड्या आहेत आणि पोलिसांनी त्या ठिकाणी गाडी थांबवलेली आहे. कदाचित त्या ठिकाणी उतरूनच मग किरीट सोमय्या हे इकडे रिसॉर्टकडे येऊ शकतात. सध्या रिसॉर्टपासून साधारण 100 मीटर अंतरावर ह्या सगळ्या जे गाड्यांचा ताफा आहे तो थांबलेला आहे. पोलीस आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची जे सुरक्षा रक्षक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आता हे सगळे रिसॉर्टच्या दिशेने म्हणजे रिसॉर्टच्या दिशेने यायला निघालेले आहेत. किरीट सोमय्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्या व्हिडिओमध्ये, कारण 4 ते 5 गाड्या आहेत त्यांच्या पाठोपाठ आलेल्या आहेत. हा रस्ता अतिशय निमुळता आहे आणि निमुळता असल्यामुळे एकच गाडी या मार्गावरून येऊ शकते. आणि असं असताना 4 ते 5 गाड्या त्या ठिकाणी थांबवलेल्या आहेत. पोलिसांचा मोठा गराडा आहे तो या ठिकाणी आहे. किरीट सोमय्या आहेत ते त्या ठिकाणावरूनच कदाचित पाहणी करतात की काय अशी शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे. म्हणजे गेल्या वेळी देखील किरीट सोमय्या हे खूप लांबून म्हणजे साधारण 100 मीटर अंतरावरून त्यांनी रिसॉर्टची पाहणी केली होती आणि आता देखील ते तशाच पद्धतीने करतात की काय आणि म्हणूनच किरीट सोमय्या अगदी मोठ्या गाड्यांचं या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पाहणी करत आहेत, खूप लांबून पाहणी करत आहेत. ज्या रिसॉर्टसाठी या ठिकाणी आले, हाताला घेऊन आले होते ते रिसॉर्ट इथून साधारण 200 मीटर अंतरावर आहे आणि ते रिसॉर्टची पाहणी करत आहेत. तुम्ही रिसॉर्टची पाहणी करत आहात, काय नेमकं तुम्ही आता इथं सूचना केल्या आहेत? कारण आहे की हा आहे तिथे जायचा आदेश आल्यानंतर निघाल आणि या जिल्हाधिकाऱ्यांनी काल परत एकदा मस्ती अजून केंद्र सरकार करायचा प्रयत्न केला. येण्यासाठी कुठला तरी स्टेप झालाय, हात लावणार आहे. हा आदेश आहे, परवा आलेला आदेश आहे, त्याला कोणताही. तर किरीट सोमय्या हे साई रिसॉर्टच्या जवळ पोहोचलेले आहेत. पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त इथे आहे. काही अंतरावरून ते या बंगल्याची पाहणी करता आहेत. किरीट सोमय्या यांनी या बंगल्याचं या रिसॉर्टचं बांधकाम तोडण्याची मागणी केली होती आणि त्याच संदर्भात ग्रामपंचायतीतल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता ते स्वतः पोहोचलेले आहेत साई रिसॉर्टच्या जवळ. त्यांच्या गाड्यांचा ताफा हा साई रिसॉर्टच्या अगदी जवळ पोहोचले. तिथून अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावर किरीट सोमय्या सध्या पोहोचलेले आहेत. अर्थात रिसॉर्ट पर्यंत त्यांना पोलीस जाऊ देतात का की मध्येच त्यांची अडवणूक करतात याकडे आता सध्या लक्ष आहे. की किरीट सोमय्या काही अंतरावरच या रिसॉर्टची पाहणी करतात याकडेही लक्ष आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरामध्ये या रिसॉर्टचं बांधकाम तोडलं जाईल असं अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. मुरुड ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किरीट सोमय्या हे थेट रिसॉर्ट पर्यंत पोहोचले. त्या अगोदर त्यांनी या रिसॉर्ट पासून काही अंतरावर असलेल्या शिवसेनेचे आणखी एक नेते मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची सुद्धा पाहणी केली आणि त्यानंतर अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या पोहोचलेत. सीआरझेडच्या रेषेच्या आतमध्ये साई रिसॉर्टचं बांधकाम झालेलं असल्यामुळे त्यावर कारवाई व्हावी अशी किरीट सोमय्या यांची मागणी होती आणि याच मागणीचा पाठपुरावा त्यांनी केला. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सुद्धा या संदर्भातल्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि त्यानंतर या रिसॉर्टचं बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आधी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आणि राज्य सरकारनं सुद्धा हे आदेश दिल्यामुळे या संदर्भातली कार्यवाही सुरू झालेली आहे. यासाठी लागणारी सारी आर्थिक तरतूद सुद्धा राज्य सरकारनं केलेली आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी अगदी काही वेळा
वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना दिली, त्यामुळे महिन्याभरामध्ये या रिसॉर्टचं बांधकाम तोडलं जाईल असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। आणि याच रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या सध्या रिसॉर्ट जवळ पोहोचलेत। यामध्ये एक भुवया उंचावणारी बाब ही दिसते की या अगोदर जेव्हा किरीट सोमय्या रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळेस शिवसेनेकडनं त्यांना जोरदार विरोध झाला होता, आंदोलन झालं होतं। मात्र यावेळेस जेव्हा किरीट सोमय्या हातोडा घेऊन साई रिसॉर्टच्या जवळ पोहोचलेत, गावामध्ये पोहोचलेत, त्यावेळेस मात्र शिवसेनेकडनं कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। कोणत्याही शिवसैनिकांनी त्यांना विरोध केलेला नाहीये। किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोणतेही आंदोलन करणं किंवा कोणतीही प्रतिक्रिया देणं यापासून शिवसेना दूर राहिलेली आहे। आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत, त्यांनाही किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस सुद्धा आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नावर कोणतंही उत्तर दिलं नाही। आणि हातोडा यात्रा जी किरीट सोमय्या यांनी सुरू केलेली आहे त्याला शिवसेनेचा आज तरी कोणताही विरोध दिसला नाहीये। शिवसेनेचे कोणतेही नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ना प्रतिक्रिया दिली आहे, ना कुणी रस्त्यावर उतरलेला आहे। त्यामुळे शिवसेनेची अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई होत असतानाची ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळासाठी काहीशी भुवया उंचावणारी आहे। ही दृश्य आपण पाहतोय, किरीट सोमय्या साई रिसॉर्टच्या अगदी जवळ आहेत। साई रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी ते पोहोचलेत। किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत। अनिल परब यांच्या या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी मोहीमच हातात घेतली होती आणि अनिल परब यांचं हे रिसॉर्ट पाडण्याची कारवाई होईपर्यंत आपण आपला लढा सुरू ठेवू असं किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना म्हटलं। अगदी काही वेळापूर्वी किरीट सोमय्या हे मुरुड ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले होते। किरीट सोमय्या येणार त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचले होते, उपविभागीय अधिकारी पोहोचले होते। त्यांनी किरीट सोमय्या यांना आपण कशा प्रकारे कारवाई करणार आहोत त्याची माहिती दिली आणि अधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्या माहितीनं आपलं समाधान झालेलं आहे। प्रशासनानं आपल्याला सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे महिनाभरामध्ये हे रिसॉर्ट पाडण्याची कारवाई पूर्ण होईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं। किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला शिवसेनेचा अजिबात आज नसलेला विरोध, शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळणं, यामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चा नक्की सुरू झालेली आहे। किरीट सोमय्या यांनी आधीच जाहीर केलं होतं की आज ते रत्नागिरीतल्या या दापोलीच्या दौऱ्यावर असतील, त्यानंतर सकाळी ते रेल्वेनं खेड रेल्वे स्थानकामध्ये उतरले आणि त्यानंतर खेड रेल्वे स्थानकापासून ते दापोलीमध्ये आले। मुरुडमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आता थेट साई रिसॉर्टच्या जवळ पोहोचले आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।